विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। ई स्टडी या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। रयत शिक्षण संस्था सातारा आयोजित द्वितीय सत्र परीक्षा सन 2018-19 विषय गणित इयत्ता 5वी संपूर्ण 40 गुणांचा पेपर अचूक उत्तरे आणि स्पष्टीकरणासह आदर्श उत्तरे आणि अचूक स्पष्टीकरणासह आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेला आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न क्रमांक 1 अ आकडा पहा। योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। गुण आहेत 5। एकूण 5 विधाने दिलेली आहेत, आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। प्रश्न पहिला पहा। खालीलपैकी टिंब ही सहमूळ संख्यांची जोडी। सहमूळ म्हणजे काय तर पहा, सहमूळ म्हणजे ज्यांचा सामायिक विभाजक हा 1 असतो। तर याच्यामध्ये पहा पहिला पर्याय 22 आणि 24 यांचा सामायिक विभाजक 2 आहे। 10 आणि 33 पहा या ठिकाणी 33 चे विभाजक जर पाहिले आपण 1, 11 आणि 33 आणि 10 चे विभाजक 1, 2, 5, 10 त्याच्यामध्ये सामायिक विभाजक हा 1 आहे। त्याच्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 10, 33 ही समूळ संख्यांची जोडी आहे। दुसरा प्रश्न पहा। 6 अधिक 1 आणि 3 गुणिले 2 या पदावलीच्या चौकटीत खालीलपैकी योग्य चिन्ह लिहा। यातून तुलना करायची आहे। 6 अधिक 1 7 आणि 3 दुणे 6। मग 7 हे 6 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे चिन्ह असं येणार आहे पर्याय क्रमांक ए। तिसरा प्रश्न पहा। खालीलपैकी टिंब ही संख्या 10 ची विभाजक नाही। 10 ची विभाजक म्हणजे त्या संख्येला भागताना। आता 10 चे विभाजक जर पाहिले आपण 1, 2, 5 आणि 10 तर या ठिकाणी 2, 5, 1 आहे 3। तर 3 ही संख्या 10 चा विभाजक नाही आहे, पर्याय क्रमांक डी 3। चौथा प्रश्न पहा। 75/100 आता 75/100 छेदामध्ये 2 शून्य आहेत, मग 2 संख्येच्या आधी दशांश चिन्ह द्यायचंय अंशाच्या। 75 च्या अगोदर दशांश चिन्ह येणार आहे, म्हणजे 0.75 पर्याय क्रमांक बी। त्यानंतर पाचवा प्रश्न पहा। 1 किलोमीटर बरोबर टिंब मीटर। तर 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात, पर्याय क्रमांक बी 1000 मीटर। या पद्धतीने तुम्ही 5ही पर्यायाचे अचूक उत्तर निवडायचे आहेत, तेव्हा तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळतील। पुढचा प्रश्न ब आकडा पहा। चूक बरोबर ते लिहा आणि गुण आहे 3। 9 ही त्रिकोणी संख्या आहे। आता 9 ही आपल्याला माहिती 3 चा वर्ग 9 आहे। 9 ही त्रिकोणी संख्या नसून वर्ग संख्या आहे, त्यामुळे इथे उत्तर येत आहे चूक। दुसरा आकडा पहा। चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी। आता चौरसाच्या परिमितीचे सूत्र आपल्याला माहिती आहे, सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज, म्हणजे चौरसाच्या 4ही बाजू समान असतात, म्हणजे 4 गुणिले एका बाजूची लांबी हे सूत्र जे आहे ते बरोबर आहे। तिसरा प्रश्न पहा। 9 अधिक 8 आता 9 अधिक 8 आपण जर बेरीज केली तर ती येते 17 आणि 30 भागिले 2 हा जर भागाकार केला आपण त्याचं उत्तर येते 15। मग 17 आणि 15 यांच्यामध्ये 17 हे मोठे आहे, त्या ठिकाणी बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे चूक। तर या पद्धतीने तुम्ही चुकी बरोबर हे निवडायचं आहे, आपल्याला 3 पैकी 3 गुण मिळून जातील। पहिला प्रश्न अ अधिक ब म्हणजे 5 अधिक 3 बरोबर 8 गुणांचा होता। पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। पुढील प्रश्न सोडवा। कोणतेही 6 आणि गुण आहेत 12, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत, एका प्रश्नासाठी 2 गुण। आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। पहिला प्रश्न आहे 4 तास 30 मिनिटे अधिक 2 तास 45 मिनिटे। हा प्रश्न सोडवताना आपल्याला तक्ता आखून सोडावा लागणार आहे। आता हा जो प्रश्न आहे 4 तास 30 मिनिटे अधिक 2 तास 45 मिनिटे, याच्यामध्ये आपल्याला असा तक्ता आखून घ्यावा लागणार आहे। आणि तक्ता आखल्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा 4 तास 30 मिनिटे पहिल्यांदा 4 तासाच्या कॉलम मध्ये 4 लिहायचं आहे आणि मिनिटामध्ये 30 मिनिटे आहेत। त्यानंतर अधिक त्याच्यामध्ये 2 तास 45 मिनिटे, तासामध्ये 2 तास आणि मिनिटामध्ये 45 मिनिटे। आणि यांची जर बेरीज केली आपण पहा, मिनिटांची बेरीज अगोदर करून घ्या। 0 अधिक 5
5, 3 अधिक 4 7 म्हणजे मिनिटे झालेली आहेत आपली 75 आणि तासांची बेरीज केली 4 अधिक 2 6. तर या ठिकाणी 5 मिनिटे जे आहेत 75 आलेले आहेत. आता 75 मिनिटे जर आपण पाहिले तर हे आपल्याला तासामध्ये त्याचं रूपांतर करता येईल. 75 मिनिटे म्हणजे 1 तास 15 मिनिटे. याच्यामध्ये 75 मधला आपण मिनिटातला 1 तास कन्वर्ट केला तो इथे आपण 6 मध्ये 1 मिळवावा लागणार आहे म्हणजे उत्तर येईल आपलं 7 आणि या ठिकाणी मिनिटे शिल्लक राहिलेले आहे 15 म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 7 तास 15 मिनिटे. सर्वात शेवटी आपल्याला असं लिहावं लागणार आहे कारण प्रश्न आपल्याला तास आणि मिनिटे याच्यामध्ये विचारलेला आहे त्यामुळे उत्तर लिहिताना 7 तास 15 मिनिटं. या पद्धतीने प्रश्न सोडल्यानंतर तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळतील. पुढील प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न आहे शेजारील आकृतीची परिमिती काढा. आता परिमिती म्हणजे काय पहा आपल्याला माहिती आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज ही आकृती आहे चौकोनाची. आता आपल्याला काय लिहावं लागेल आकृतीची परिमिती बरोबर आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. आता या ठिकाणी बाजू कोणकोणती दिलेली 5 सेंटीमीटर अधिक ही 4 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर आणि यांची जर बेरीज केली आपण 7 आणि 3 10 10 आणि 4 14 आणि 5 19 सेंटीमीटर. या पद्धतीने तुम्ही उत्तर सोडवायचं आहे. पूर्ण गुण तुम्हाला मिळतील. तिसरा प्रश्न पहा किती मीटर हे दशांश पद्धतीतल्या. आता पहा मीटर मध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला 1 मीटर आणि 50 सेंटीमीटर. आता एका मीटर मध्ये तुम्हाला माहिती आहे 100 सेंटीमीटर असतात म्हणजे सेंटीमीटरचं रूपांतर जर मीटर मध्ये करायचं असेल तर त्याला 100 ने भागायचं असतं. 1 मीटर म्हणजे हा पूर्ण आहे आणि 50 सेंटीमीटर म्हणजे हे झालं 1.50 मीटर. आता 50 मीटर आणि 4 सेंटीमीटर 50 हे पूर्ण आहेत आणि 4 सेंटीमीटर आहे. 4 सेंटीमीटरचं रूपांतर जर मीटर मध्ये करायचं असेल 100 ने भागावं लागेल तर उत्तर येईल 0.04 म्हणजे 50.04 मीटर. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. 50.4 लिहायचं नाही 4 जर लिहिलं तर ते 40 सेंटीमीटर होतील त्यामुळे 0.4 मीटर असल्याचा. पुढचा प्रश्न पाहूया. चौथा प्रश्न पहा खालील अपूर्णांक दशांश रूपात लिहा. आता हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे मिक्स फ्रॅक्शन 9.1/10. आता याचं रूपांतर करताना पहा या ठिकाणी पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश करायचा असतो आणि छेदामध्ये छेद तसंच ठेवायचा असतो. तर या ठिकाणी पूर्णांक जे आहेत ते आहेत 9 गुणिले छेद आहे 10 अधिक अंश अंशामध्ये आहे 1 आणि छेद तसाच राहील तो म्हणजे 10. आता इकडे करून घ्या 9 आहे 90 अधिक 1 91 91/10. या ठिकाणी छेदामध्ये 1 0 आहे म्हणजे एका संख्येच्या आधी दशांश चिन्ह उत्तर आपल्याला मिळेल 9.1. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे 2 गुणासाठी. पाचवा प्रश्न पहा कोणतीही संख्या यासाठी अक्षर वापरून पुढील गुणधर्म थोडक्यात लिहा. आता अक्षर वापरायचं आहे. आता कोणत्याही संख्येत 0 मिळवला. आता कोणतीही संख्या ती माहित नाही आपल्याला ती आपण m मानली तर त्याच्यामध्ये 0 ही संख्या मिळवली m अधिक 0 कोणत्याही संख्येत 0 ही संख्या मिळून येणारी बेरीज त्या संख्या एवढीच असते म्हणजे m अधिक 0 बरोबर ती संख्या म्हणजे m. या पद्धतीने हा प्रश्न सोडा. m अधिक 0 बरोबर m म्हणजे कोणत्याही संख्येत 0 मिळालं तर उत्तर ती संख्या मिळते. जे अक्षर वापरायचं आहे तुम्ही m च्या ऐवजी कोणतेही अक्षर वापरू शकता. x वापरू शकता x अधिक 0 बरोबर x. या दोन्हीपैकी कोणताही अक्षर वापरा तुम्ही आणि त्याचा गुणधर्म लिहायचा आहे. 2 गुणासाठी हा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा 6 नंबरचा 11 ते 20 दरम्यानच्या कोणत्याही 2 मूळ संख्या लिहा. तर 11 ते 20 दरम्यान एकूण 4 मूळ संख्या आहेत 11 13 17 आणि 19. तुम्ही सर्व लिहिल्या तरी चालतील. हा 2 गुणांचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा 7 नंबरचा प्रश्न आहे वजाबाकी करा. 8.23 वजा 5.45. आता ही बेरीज करा. वजाबाकी करताना उभी मांडणी करायची. 8.23 आणि 5.45. आता ही वजाबाकी करताना एकच नियम लक्षात आहे दशांश चिन्हाच्या खाली
दशांश चिन्ह आलं पाहिजे। आता 3 मधून 5 जात नाहीत, आपल्याला आता काय करावं लागणार आहे, या ठिकाणी आता 3 मधून 5 जात नाहीत, आपल्याला काय करायचं, शेजारून हातचा घेतून जर हातचा घेतला आपण या ठिकाणी झाले 13, 13 मधून 5 गेले 8 राहिले। आता एकातून 4 जात नाही, पुन्हा 8 कडून हातचा घेतला, इथे 7 राहिले, इथे झाले 11, 11तून 4 गेले 7 राहिले, 7तून 5 गेले 2, आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 2.7 8। उभी मांडणी करून हा प्रश्न सोडवायचा आहे 2 गुणासाठी। प्रश्न 2 मध्ये तुम्हाला एकूण 7 सोडवायचे होते, 7 दिलेले होते, तुम्ही सर्व सोडले तर चालतील, कारण एखादा प्रश्न चुकला तर गुण कमी होऊ शकतात। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, पुढील उदाहरणे सोडवा, कोणतेही 4 आणि गुण आहे 12, म्हणजे 4 सोडायचे, 4 भागिले 12 बरोबर 3। एक प्रश्न आहे 3 गुणासाठी। पहिला प्रश्न पहा, खाली दिलेल्या ठोकळ्याच्या रचनेचे निरीक्षण करा, त्यावरून ठोकळ्याच्या समोरून, बाजूने आणि वरून दिसणाऱ्या रचनेचे रेखाटन करा। या ठिकाणी वस्तूचे चित्र आपल्याला हे दिलेलं आहे आणि समोरून कसं दिसेल पहा। समोरून जर पाहिलं तर आपल्याला हा पृष्ठभाग दिसेल, हा दिसेल, हा दिसेल आणि हा, एकूण असे 4 पृष्ठभाग दिसणार आहेत आणि ती जर आकृती आपण काढली तर ते आपल्याला अशी होईल 1 2 3 आणि वरचा एक भाग या पद्धतीने। समोरून पाहिलं तर हा पृष्ठभाग 1 2 3 4 पृष्ठभाग दिसतील आणि बाजूने जर पाहिलं तर बाजूने हा एक पृष्ठभाग दिसेल आणि हा एक दिसेल, म्हणजे ती आकृती उभी या पद्धतीने। आणि वरून जर पाहिलं आपल्याला कोणकोणते पृष्ठभाग दिसेल, हा एक पृष्ठभाग दिसेल आणि हा एक वरचा आणि हा एक, असे 3 पृष्ठभाग, आणि ते तिन्ही उंची जरी असली तर ते एकाच लाईनला दिसणार आहेत वरून पाहिले तर आपण या पद्धतीने। या पद्धतीने तुम्ही अचूक त्याची रचनेचे रेखाटन करायचे, 3 पैकी 3 गुण मिळून देणारा खूप सोपा प्रश्न आहे। एका चौरसाकार खोलीची बाजू 4 मीटर आहे, त्या खोलीला फरशी बसवण्यासाठी एका चौरस मीटरला 35 रुपये प्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल। खूप सोपा प्रश्न आहे। एक चौरसाकार खोली आहे, आपल्याला काय काय दिले ते लिहून घेऊया द्या। चौरसाकार खोलीची बाजू दिलेली आहे आपल्याला 4 मीटर आणि मजुरीचा दर दिलेला आहे, एका चौरस मीटरला 1 चौरस मीटर फरशी बसवण्याचा दर आहे। फरशी बसवण्याची मजुरी म्हणूया आपण त्याला, ती आहे 35 रुपये। आता आपल्याला खोलीची बाजू जी आहे ती 4 मीटर दिलेली आहे, आपल्याला खोलीचं एकूण क्षेत्रफळ किती आहे ते अगोदर काढावं लागणार आहे, कारण एका चौरस मीटरचा दर दिलेला आहे, म्हणजे खोलीचं एकूण क्षेत्रफळ किती होते ते आपल्याला काढावं लागेल। खोलीचे क्षेत्रफळ बरोबर खोलीचं जे क्षेत्रफळ आहे त्याचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू, कारण ही चौरसाकार खोली आहे, बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजू आपल्याला दिलेली 4 आणि 4 गुणिले 4 बरोबर 1000 गुणाकार केला तर उत्तर येते 4 गुणिले 4 1000 गुणाकार केला तर उत्तर येते 16 आणि तो आहे चौरस मीटर, म्हणजे खोलीचं एकूण क्षेत्रफळ आलेलं आहे 16 चौरस मीटर आणि एका चौरस मीटरचा दर दिलेला आपल्याला 35। मग एकूण खर्च जो आहे, एकूण मजुरी जर काढायची असेल आपण, एकूण मजुरी बरोबर खोलीचे क्षेत्रफळ गुणिले 1 चौरस मीटरचा दर। आता खोलीचे क्षेत्रफळ आहे 16 चौरस मीटर आणि 1 चौरस मीटरचा दर आपण 35 रुपये आपल्याला दिलेला आहे आणि आपण 1000 गुणाकार केला 16 गुणिले 35 तर आपल्याला एकूण किती मजुरी द्यावी लागेल आपल्या लक्षात येईल, तर त्याचं उत्तर येते 560 रुपये, म्हणजे एकूण 16 चौरस मीटरला 35 रुपये दराने 560 रुपये मजुरी द्यावी लागेल। ही खाली वाक्यामध्ये लिहायचे आपल्याला। 3 गुणांचा प्रश्न आहे, खूप सोपा आहे, फक्त समजून घेतलं पाहिजे तुम्ही। तिसरा प्रश्न पहा, एका शर्टसाठी 2 मीटर आणि 50 सेंटीमीटर कापड लागते, तर 5 शर्टासाठी किती मीटर कापड लागेल। पहा इथल्या सोडवताना काय करायचंय, एक शर्टसाठी 2 मीटर आणि 50 सेंटीमीटर कापड लागते, तर 5
तक्ता खावा लागणार आहे. तक्त्यामध्ये हा प्रश्न आपण सोडू शकतो. काय करायचंय, एका कॉलम मध्ये मीटर घ्यायचा आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये सेंटीमीटर घ्यायचं. या ठिकाणी आपण मीटर लिहू आणि सेमी. तर इथे 2 मीटर आणि 50 सेंटीमीटर आणि गुणिले 5 शर्टच काढायचं आहे. आता सेंटीमीटरचा गुणाकार अगोदर करून घ्या. 5 0 0 5 5 25 आणि 5 दुने 10. आता उत्तर आलेले 10 मीटर आणि 250 सेंटीमीटर. आता आपल्याला माहिती आहे एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात, पण 250 सेंटीमीटरचं जर आपण रूपांतर केलं मीटर मध्ये तर उत्तर येते 2 मीटर आणि 50 सेमी. आता याच्यामध्ये ही 2 जे आहेत ते आपण मीटर मध्ये कन्वर्ट केले तर उत्तर येईल 12 मीटर आणि खाली 50 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला इथं लिहिता येईल 5 शर्ट साठी 12 मीटर आणि 50 सेंटीमीटर कापड लागेल. वाक्यामध्ये आपल्याला लिहावं लागेल, तेव्हा आपल्याला 3 पैकी 3 गुण मिळतील. पुढचा प्रश्न पाहूया. 14 प्रश्न पहा. 15 या त्रिकोणी संख्येचा आकृतिबंध तयार करा. आपल्याला उदाहरणार्थ 3 दिलेला आहे. या ठिकाणी आकृती चुकीची दिलेली आहे त्यांनी. तर 3चा त्रिकोणी आकृतिबंध पहा 3 टिपक्याचा बनतो. तर आपल्याला आता 15चा आपल्याला बनवायचा आहे. 15चा बनवताना पहा 1 टिपका 2 आणि 3 हे 3 झाले. पहिली त्रिकोणी संख्या 1 आणि नंतर 2. त्यानंतर पुन्हा आपण टिपके वाढत गेलो तर पहा आता झाले 6. त्याच्यानंतर आणखी टिपके वाढत गेलो 1 2 3 4. तर आता होत आहे 10. त्याच्यानंतर आणखी टिपके वाढत गेले 1 2 3 4 आणि 5. हे सर्व लाईन मध्ये आलेले आहेत. हा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 15. म्हणजे ही 15 या त्रिकोणी संख्येचा आकृतिबंध तयार झालेला आहे. 3 गुणासाठी प्रश्न आहे. फक्त एका लाईनला आलेले पाहिजेत. व्यवस्थित पाहून घ्या. ही एकाच लाईनला आले पाहिजे. एका खाली एक एकही टिपका नाही. एकाड एक एका खाली आले. याच्या खाली इथं नाही तर इथं खाली आलेला आहे म्हणजे एकाड एक. या पद्धतीने हा पॅटर्न तुम्ही काढून घ्यायचा. पुढचा प्रश्न पाहूया. 5 नंबरचा प्रश्न पहा. खाली दिलेल्या सारणीत दिलेल्या संख्येला भाजकाने निशेष भाग जात असल्यास अशी खूण करा आणि भाग जात नसल्यास चुकीची खूण करा. भाजक आपल्याला 2 5 आणि 10 2 5 10 ची कसोटी आपल्याला माहिती आहे. 2 ने भाग जाणारी संख्या कशी ओळखायची तर त्याच्या एकक स्थानी 0 2 4 5 6 आणि 8 हे अंक पाहिजे. तर त्याला 2 ने भाग. इथं 5 आहे म्हणजे 2 ने एकक स्थानी 5 आहे तर 5 नाही त्यामुळे याला भाग जाणार नाही. 2 ने 30 ला भाग जाईल कारण एकक स्थानी 0 आहे. 4 एकक स्थानी आहे त्यामुळे 2 ने भाग जाणार. आता 5 ने भाग जाण्याची कसोटी कशी आहे पहा. एकक स्थानी त्याच्या 0 आणि 5 हे अंक पाहिजेत. या ठिकाणी 5च्या एकक स्थानी 5 आहे म्हणजे याला भाग जातो. 5च्या एकक स्थानी इथं पहा 0 30 आहे पूर्ण भाग जातो. या ठिकाणी 4 आहे भाग जाणार नाही. आता 10 ची कसोटी एकक स्थानी फक्त 0 हा अंक पाहिजे. आता इथे 15 आहे एकक स्थानी 5 त्यामुळे हाला भाग जाणार नाही. 10 ने 30 ला भाग जाईल 34 ला जाणार नाही. या पद्धतीने तुम्ही अचूक खुणा केल्या तर एका विभाजकाच्या आडव्या लाईनला 1 मार्क्स अशा 3 आडव्या ओळीसाठी तुम्हाला 3 गुण आहेत. त्यासाठी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या माहित असणे गरजेचे आहे. 2 5 10 आणि 3 ची एक कसोटी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. त्याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 4 पहा. खालील उदाहरणे सोडवा आणि गुण आहेत 8 आणि सोडवायचे कोणतेही 2. 8 भागिले 2 म्हणजे 4 म्हणजे एक प्रश्न 4 गुणांचा आहे. हा मोठा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय दिले. शाळेतील 150 विद्यार्थ्यांचे पालक कोणता मुख्य व्यवसाय करतात याची विद्यार्थ्यांकडून संकलित माहिती दिलेली आहे. त्या आधारे या माहितीचा चित्रालेख तयार करा. विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय आणि विद्यार्थी संख्या दिलेली आहे. शेती, खाजगी नोकरी, सरकारी नोकरी, इतर व्यवसाय आणि विद्यार्थी संख्या. आता चित्रालेख तयार करत असताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची तर एकूण संख्या आपल्याला दिलेल्या पाहिजे 60 20 30 आणि 40. या सर्वांना भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या आहे 10.
आपल्याला प्रमाण काय ठरवावं लागेल पहा. प्रमाण ठरवताना एक चित्र बरोबर 10 विद्यार्थी हे आपल्याला प्रमाणामध्ये दाखवावं लागेल. आता एक चित्र म्हणजे तुम्ही चित्र आता विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणतंही घेऊ शकता, म्हणजे विद्यार्थ्याचा फेस काढू शकता, चेहरा वगैरे. आणि इथं 10 विद्यार्थी म्हणजे एका चित्राला 10 विद्यार्थी. या ठिकाणी हा माहिती तयार करताना तुम्ही विद्यार्थी संख्येच्या ऐवजी इथं ही जी संख्या दिलेली आहे ती संख्या काढून टाकायची आणि तुम्हाला हे चित्र टाकायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी 60 दिलेले आहे, तुम्ही वेगळा तक्ता तयार करायचा आहे. प्रश्नामध्ये जसं दिलेलं आहे असंच तक्ता तयार करायचा आहे. फक्त ही संख्या काढून इथं तुम्हाला आता 60 ला आपण 10 ने भागलं तर उत्तर 6 येते. म्हणजे तुम्हाला इथं 1 2 3 4 5 6 चित्र काढावं लागणार आहेत. खाजगी नोकरी करणाऱ्यांची संख्या 20 आहे, म्हणजे ही संख्या काढून तुम्हाला या ठिकाणी 2 चित्र काढावं लागणार आहेत, कारण 10 दुनी 20. सरकारी नोकरी या ठिकाणी 1 2 आणि 3 चित्र काढावं लागणार आहेत. इतर व्यवसाय 40 च्या ऐवजी 4 चित्र काढावं लागणार आहेत. आणि चित्रामध्ये तुम्ही जसं दाखवलेलं आहे ते फेस या ठिकाणी दाखवायचं आहे, तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील. सेम असाच तक्ता आखायचा आहे, फक्त ही संख्या काढून त्याच्याऐवजी तुम्हाला चित्र दाखवायचे आहे. खूप सोपा प्रश्न आहे, पूर्ण गुण मिळून देणारा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न बघा. सखारामने सकाळी 8 पासून दुपारी 12:30 पर्यंत शेत नांगरले व तो घरी जाण्यास निघाला. दुपारी 1:30 वाजता तो घरी पोहोचला, तर त्याने किती वेळ शेत नांगरले? घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. आता या ठिकाणी पहा, सकाळी 8 वाजता घरून निघालेला आहे. सकाळी 8 वाजता ते दुपारी 12:30 पर्यंत शेत नांगरलेले आहे. पहा, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल, किती वेळ शेत नांगरले. आता एकूण 8 वाजल्यापासून सकाळी 12 वाजेपर्यंत जर मोजले आपण तर आपल्याला त्याचं उत्तर मिळून जाईल. सखारामने एकूण 8 पासून आपण 12 पर्यंत मोजले. 8 9 10 11 12 आणि हे 30 मिनिटं, एकूण 4 तास 30 मिनिटे शेत नांगरले. घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? आता तो घरी जाण्यास निघाला. 12:30 पर्यंत त्याने शेत नांगरलेला आहे, म्हणजे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. 12:30 पर्यंत शेत नांगरले आणि तो घरी जाण्यास निघाला आणि दुपारी 1:30 वाजता तो घरी पोहोचला. तर घरी येण्यासाठी एकूण त्याला 12:30 पासून ते 1:30 पर्यंत 1 तास लागला. म्हणजे इथं उत्तर तुम्हाला मिळेल, घरी येण्यासाठी सखारामला 1 तास वेळ लागला. 4 गुणांचा प्रश्न आहे. तुम्हाला या वाक्यामध्ये असं लिहावं लागेल, तेव्हा तुम्हाला पूर्ण गुण भेटतील. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा. एका आयताकृती भूखंडाची लांबी 50 मीटर आणि रुंदी 30 मीटर आहे. त्याच्या कडेने तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे आहे. तारेचा दर आपल्याला 60 रुपये प्रति मीटर असल्यास कुंपणासाठी लागणारा तारेचा खर्च किती येईल? पाहता, आयताकृती भूखंड आहे. आपल्याला पहा भूखंडाची लांबी दिलेली आहे. भूखंडाची लांबी बरोबर 50 मीटर आणि भूखंडाची रुंदी दिलेली आहे आपल्याला 30 मीटर आणि 3 पदरी तारेचं कुंपण घालायचं आणि तारेचा दर दिलेला आहे. तारेचा दर आहे 60 रुपये प्रति मीटर. आता आपल्याला 3 पदरी तारेचं कुंपण म्हणजे पहा, हे असं आयताकृती भूखंड आहे आणि त्याच्यावरती 3 पदरी तारेचं कुंपण घालायचं. मग अगोदर आपण काय करू, 1 पदरी तार, 1 पदरी एकूण तार किती लागेल ते आपल्याला काढावं लागेल. एकूण
तार जर काढायची असेल, एक पदरी एकूण तारेची लांबी बरोबर त्या भूखंडाची परिमिती. म्हणजे एकूण परिमिती म्हणजे हे बाहेरचं अंतर म्हणजे एक पदरी तारेचं माप झालेलं आहे. म्हणजे एकूण परिमिती एवढं. परिमितीचं सूत्र आहे आयताच्या 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आणि याच्यामध्ये आपण जर किमती टाकल्या 2 गुणिले लांबी आहे 50 आणि अधिक रुंदी आहे आपल्याला 30 मीटर दिलेली आहे. त्याच्यामध्ये 50 दुने 100 आणि हे 30 दुने 60 तर आलेला आहे 160 मीटर. म्हणजे एक पदरी तारेसाठी आपल्याला 160 मीटर लांबीची तार लागणार आहे. आणि आपल्याला 3 पदरी कुंपण घालायचं आहे. म्हणजे एका पदरी तारेची लांबी आली 160 मीटर. मग आपल्याला 3 पदरी तारेची लांबी किती येईल पहा. 3 पदरी तारेची लांबी जर काढायची असेल तर परिमिती गुणिले 3 आणि परिमिती 160 आलेली आहे आणि गुणिले 3 16 दुने 32 16 त्रिक 48 480 मीटर. एकूण 3 पदरी तारेसाठी कंपाऊंड घालण्यासाठी 480 मीटर लांबीची तार लागणार आहे. आणि तारेचा खर्च दिलेला आहे आपल्याला 60 रुपये प्रति मीटर. म्हणजे खर्च जर काढायचा असेल एकूण तार जे आहे 480 गुणिले 60. आता हा गुणाकार केला आपल्याला उत्तर मिळून जाईल. आता 480 गुणिले 60 ही जर आपण क्रिया केली तर उत्तर येते 28,800 रुपये. या पद्धतीने एकूण तारेचा खर्च आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणत्याही प्रश्नामध्ये जर अडचण असेल तर जरूर कमेंट करा. अद्याप चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सत्र परीक्षा 2 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.